नवीन गोष्टी नवी कहाणी आजी आजोबा नित्य सांगती गाती हसती दिशा दहाही आनंदाची नवी पर्वणी ज्ञान रंजन अशी ही खाणी झरा नेऊया श्रोत्यांच्या मनी अनुभव अनुभव. जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ आय रेडिओ अनुभव. राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान, सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय भारत सरकार, मीडिया फॉर कम्युनिटी फाउंडेशन आणि जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांसाठीचा आय रेडिओ अनुभव. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि मार्गदर्शन यासाठी टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक 14567 म्हणजेच एल्डर लाईन 14567 या क्रमांकावर सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेमध्ये संपर्क साधावा. श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकत आहात जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत आय रेडिओ अनुभव. सकाळ पेपरच्या सौजन्याने विविध वृत्तपत्रात आलेली नाविन्यपूर्ण माहिती ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा उपक्रम आहे. सकाळ वृत्तपत्राचे सु. ल. खुटवड यांनी लिहिलेले लेख आपल्या समोर सुरेखा पेठे सादर करणार आहेत. त्यापैकीच पहिला लेख आहे आनंदाच्या झाडाला. प्रिय सुनबाई, हल्ली तू मोबाईल शिवाय कोणाशी बोलतच नाहीस आणि व्हॉट्सअप किंवा फेसबुक शिवाय तू काही वाचत पण नाहीस. त्यामुळे हे पत्रही मी तुला व्हॉट्सअपवर पाठवत आहे. आता तुझी पोटदुखी कशी आहे? प्रकृतीची काळजी घेत जा. माझ्या लाडक्या मुलानं म्हणजे मनोजनं मला काल पैठणी आणली होती. मला ती फार आवडली. मला पैठणीच्या आठवणी तुला खूप सांगायच्या होत्या, पण तुझ्या पोटात अचानक दुखू लागल्यानं मी आवर्त घेतलं. मागही मला राणीहार केला होता. नेमकं त्याच वेळी तुझ्या पोटात दुखायला लागलं होतं. बाहेरचं खाणं तू कमी केलं पाहिजेस, तरच पोटदुखी आटोक्यात येईल. गरम पाण्यातून ओवा घेतल्यास पोटदुखीला उतार पडतो. एकदा हा घरगुती उपाय करूनच पहा. नीट लक्षात घे. गरम पाणी थंड करून त्यातून ओवा घ्यायचा आहे. मागं मी तांदूळ शिजवून चेहऱ्यावर लावल्यावर गोरी होशील असं सांगितलं होतं. त्यावेळी तू शिजवलेला गरमागरम तांदूळ चेहऱ्यावर लावला होतास आणि नंतर माझ्या नावाने खडे फोडत बसली होतीस. त्यामुळे नीट लक्ष देऊन उपाय करत जा. अर्थात 15-20 वेळा शिजवलेला तांदूळ चेहऱ्यावर लावून सुद्धा काही उपयोग झाला नाही ही गोष्ट वेगळी. चेहरा उजळलं नसतं एखाद्याच्या नशिबात, त्याला आपण काय करणार. पण मी ज्यावेळी लेकीकडे राहायला निघते ना, त्यावेळी शिजवलेला तांदूळ न लावता सुद्धा तुझा चेहरा कसा काय उजळतो हे मला मात्र न सुटलेलं कोडं आहे. सुनबाई, आपल्या दोघींमध्ये भांडण झालं की मी आजच्या जमान्यातील मॉडर्न विचारांची मुलगी आहे, मी भलतं चलतं काहीही ऐकून घेणार नाही, हे पालुपद तुझं चालू होतं. अगं, तू आजच्या जमान्यातली मुलगी आहेस आणि मी काय मोहेंजोदडो वा हडप्पाच्या खोदकामात सापडले आहे का? आपल्या दोघींच्या वयात फार तर 25-30 वर्षाचा फरक असेल, पण त्यावरून किती टोमणे मारतेस. खरं तर पत्रिका मुलीची आणि सासूची जुळली पाहिजे, तरच संसार सुखाचा होईल. मुलगा काय कोणत्याही परिस्थितीत जुळवून घेतो. म्हणूनच लग्नाआधी मी तुला बागेत भेटायला बोलवलं होतं. तू मला तुझी आईच समज. तुझ्या आईबरोबर जशी तू राहायचीस तशीच राहा असा सल्ला दिला होता, पण तो इतका अंगलट येईल असं मला वाटलं नव्हतं. आई, माझ्यासाठी विलायची घालून चहा करा आणि नाश्त्याला पोहे बनवा. लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी बेडरूममधून तू मला हा हुकूम सोडलास आणि पुढचं चित्र मला स्पष्ट दिसू लागलं. कधीतरी तुम्हाला घरकामात काही मदत करू का असा प्रश्न तू विचारतेस. त्यावेळी तुझा नेटपॅक संपला की काय अशी मला शंका येऊ लागते. माझ्याशी बोलायला तुला 1 मिनिट सुद्धा वेळ नसतो, पण स्वतःच्या आईशी रोज फोनवरून बोलताना 2 तास सुद्धा तुला कमी पडतात.
एवढं बोलूनही आई ठेवते फोन, खूप कामं पडली आहेत, नंतर निवांत बोलू असं म्हणतेस. त्यावेळी तुझ्या आईला गलबलून येत असेल. माझ्या कोकराला सासरी फारच काम पडतं असा समज त्यांचा होत असेल. खरं तर तुमच्या गप्पांमधून मला वगळलं तर 1 मिनिटाच्या वर तुमचं बोलणं काही होणार नाही याची मला अगदी खात्री आहे. सुनबाई, नोकरी आणि घर या दोन्ही आघाड्या तू यशस्वीरित्या सांभाळतेस म्हणून मला तुझा खूप अभिमान वाटतो. खरं तर सासू सुनांचं नातं चांगल्या मैत्रिणीचं असावं. एकमेकींची चेष्टा मस्करी करत हास्यांची मैफल रोज रंगावी. त्यातून आनंदाचं झाड आपल्या दारी बहरावं. त्या झाडाला माया आणि आपुलकीचं खत पाणी आपण दोघींनीही घालावं एवढीच अपेक्षा. कळावे, तुझी सासू. श्रोतेहो, आत्ताच आपण आनंदाच्या झाडाला हा लेख सु. ल. खुटवड यांनी लिहिलेला सुरेखा पेठे यांनी सादर केलेला होता. आता यानंतर आपण ऐकूयात येऊ दे 100चा आकडा, रिक्षावाला झाला बापुडा हा लेख. सादर करणार आहेत सुरेखा पेठे. स्थळ औंध, काळ सोकावलेला, वेळ मनस्ताप देणारी. सारसबागेला चला. मधू अण्णांनी रिक्षावाल्या काकांना म्हटलं. नको, सकाळीच तिथं जाऊन आलोय. परत परत त्याच ठिकाणी मी जात नाही. मी ससूनकडे चाललोय, तिकडे येत आहे. रिक्षावाल्या काकांनी म्हटलं. म्हणजे तुमच्या इच्छेनुसार आम्ही प्रवास करायचा का काय? मधू अण्णांनी रागाने विचारलं. दरवेळी तुम्ही म्हणाल तिथं आम्ही सोडतोच की. एखाद्या वेळी आमचं ऐकलं तर बिघडतंय का? चला बसा पटकन, ससूनला जाऊया, काकांनी म्हटलं. हा कोणत्या प्रकारचा आग्रह आहे? मला सारसबागेत जायचं आहे. तर मी तुमच्याबरोबर ससूनला का येऊ? मधू अण्णांनी विचारलं. बसा हो, ससूनला आल्यास मी तुम्हाला 5 रुपये रिक्षा भाडं कमी करतो. पण चला लवकर, काकांनी आग्रह धरला. मला तुम्ही सारसबागेला सोडणार आहात की नाही तेवढं सांगा. संयम ठेवून मधू अण्णांनी विचारलं. तिकडं काय काम काढलं? देवपूजेसाठी की पोटपूजेसाठी चाललाय? काकांनी विचारलं. तुम्हाला काय करायच्यात नको त्या चौकशा? तुम्ही तुमचं काम करा. मधू अण्णांनी आवाज वाढवला. सध्या तेथील काही स्टॉल बंद आहेत म्हणून सांगितलं. तुम्ही खाण्यासाठी तिथं जायचा आणि नेमका तोच स्टॉल बंद असायचा म्हणून माहिती दिली. त्यापेक्षा ससूनजवळ मधुरा भेळ आणि मिलन पावभाजीचा स्टॉल नुकताच चालू झालाय. 1 नंबर चव असते. आपलं तिकडंच चला. काकांनी परत आग्रह धरला. तुम्ही सारखा ससूनला यायचा का आग्रह धरताय? मधू अण्णांनी विचारलं. ससूनमधून एका पेशंटला घेऊन जायचं आहे, त्यामुळं मला तिकडं जायचं आहे. मोकळं जाण्यापेक्षा एखाद्याला घेऊन जावं म्हणून 2 तास झाले वाट पाहतोय. कोणीच येईना हो. काकांनी आपली समस्या सांगितली. तेवढ्यात त्यांना कोणाचा तरी फोन आला. बरं ठीक आहे, उद्या येतो असं म्हणून त्यांनी फोन ठेवला. ससूनमधील पेशंटला उद्या सोडणार आहेत, त्यामुळं मी उद्या सकाळी तिथे जाणार आहे. तुमचा उद्या सकाळचा काय प्लॅन आहे? तुम्हाला उद्या ससूनला सोडू? हा काय त्रास आहे? मला ससूनला आजही जायचं नाही आणि उद्याही जायचं नाही. मला सारसबागेच्या गणपतीच्या दर्शनाला जायचं आहे. मधू अण्णांनी चिडून सांगितलं. रोज दर्शनाला जाता का की अधूनमधून? काकांनी विचारलं. तुम्हाला काय करायचंय नसत्या चौकशा करून? मधू अण्णांनी म्हटलं. तुम्हाला सारसबागेत दर्शनाला जायचंय तर? थंडपणे काका म्हणाले. मगापासून मी काय इंग्रजीत सांगतोय? मधू अण्णांनी म्हटलं. त्यानंतर काकांनी रिक्षात बसायला सांगितलं आणि रिक्षा सारसबागेच्या दिशेनं धावू लागली. अहो, माझा मुलगा कोल्हापूरवरून 4 वाजता स्वारगेटला येणार आहे. त्याला आणायला मी तिकडेच जाणार होतो, पण 1 तासभर आधी पोचून तिथं काय करायचं म्हणून तुमच्याबरोबर मी चर्चा करत होतो. काकांनी स्मितहास्य करत म्हटलं. सारसबागेनंतर ससूनला जायचा तुमचा विचार नाही ना?
तसं असेल तर सांगा, मी सोडेन. काकांनी असं म्हटल्यावर मधू अण्णांच्या अंगाचा तिळपापड झाला. तुम्ही परत ससूनचं नाव घ्यायचं नाही हं, मधू अण्णांनी ठामपणे सांगितलं. बरं राहिलं, तुम्हाला एवढा ससूनचा का राग आहे? तिथं स्वस्तात चांगले उपचार होतात. काकांनी ही माहिती दिल्यानंतर मधू अण्णांनी कानात बोळा घातला. थोड्या वेळात रिक्षा सारस बागेजवळ थांबली. 55 रुपये झाले, काकांनी मीटरकडे बघत सांगितले. त्यानंतर मधू अण्णांनी 100ची नोट दिली. माझ्याकडे सुट्टे 5 रुपये नाहीत. तुम्हाला मी ससूनला आल्यानंतर 5 रुपयांची सवलत देणार होतो, सारस बागेला आल्यावर नाही, काकांनी म्हटलं. मला सवलत वगैरे काही नकोय. मीटरचा आकडा 100 रुपये होईपर्यंत तुम्ही समोरच्या पुतळ्याला फेऱ्या मारा. मधू अण्णांचं हे बोलणं ऐकून काका त्याच्याकडे बघतच राहिले. आत्ताच आपण येऊ दे 100चा आकडा, रिक्षावाला झाला बापुडा हा लेख ऐकलात. आता आपण जाणून घेणार आहोत घराची वीज तोडली आणि मित्रांची ट्यूबलाईट पेटली हा लेख, आणि तो सादर करणार आहेत सुरेखा पेठे. ऐकूयात तर. राज्यात काय मोगलाई लागून गेले काय? तुम्ही अशा प्रकारे घराची वीज तोडू शकत नाही. मी तुम्हाला कोर्टात खेचीन, सुधीर भाऊंनी वीज तोडायला आलेल्या कर्मचाऱ्यांना ठणकावून सांगितलं. हे बघा, गेल्या 4 महिन्यापासून 6,000 रुपयांची विजेची थकबाकी आहे. ती न भरल्याने आम्हाला वीज तोडायचे आदेश आहेत, एका कर्मचाऱ्याने म्हटले. अरे वा, फक्त 6,000 थकले म्हणून आम्हाला अंधारात ठेवता काय? मोठमोठ्या कंपन्या, उद्योगपती, नेते मंडळी यांच्याकडे लाखो कोट्यावधी रुपयांची थकबाकी आहे, मात्र आमच्यासारख्यांकडे किरकोळ थकबाकी राहिली की आले वीज तोडायला. तुमच्या या दुटप्पी धोरणाचा मी जाहीर निषेध करतो, एक हात उंचावत सुधीर भाऊंनी म्हटले. आम्ही हुकमाचे ताबेदार, दुसरा कर्मचारी म्हणाला. आधी वीज तोडण्याचं लाईट कट दाखवा. सुधीर भाऊ इरेला पेटले होते. लाईट कट म्हणजे? सगळ्या कर्मचाऱ्यांनी आश्चर्यानं विचारलं. लाईट म्हणजे काय हे साधं माहिती नाही आणि आलेत वीज तोडायला. एखाद्या संशयित आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांकडे वॉरंट लागतं. अगदी तसंच एखाद्याची वीज तोडायची असेल तर महावितरणकडे लाईट लागतं, म्हणजे लाईट कटिंग करण्याची लेखी परवानगी. विद्युत नियामक आयोगाचा LK 426/2022 चा सुधारित आदेश पहा. सुधीर भाऊंच्या या मुद्द्याला मित्रांनी साथ दिली. त्यावेळी एका कर्मचाऱ्याने कागद पुढे केला. त्यावर सुधीर भाऊ संतापले. हे काय? वीज ग्राहकाचे नाव, बिलाचा आकडा, ग्राहक नंबर, मीटर नंबर आणि पत्ता आहे. ही माहिती काय मलाही मिळू शकते? याच्या आधारावर मी कोणाचीही वीज तोडू शकतो का? सुधीर भाऊंनी धारेवर धरले. तुम्हाला जे काय सांगायचंय ते आमच्या साहेबांना सांगा, आम्ही वीज तोडणारच, एका कर्मचाऱ्याने म्हटले. अच्छा, तुम्हाला माझ्याकडून 500,000 रुपये चहा पाण्यासाठी हवेत वाटतं. मी अजिबात लाच देणार नाही. मी फार तत्वनिष्ठ माणूस आहे. आयुष्यात मी कधीही लाच दिली नाही आणि कधीही घेतली नाही, सुधीर भाऊंनी ठामपणे सांगितलं. त्यानंतर तासभर सुधीर भाऊ आणि कर्मचाऱ्यांमध्ये खडाजंगी उडाली. त्यानंतर एक कर्मचारी इतरांना म्हणाला, मी साहेबांकडून लेखी परवानगी आणतो आणि यांची चांगलीच जिरवतो. आता यांनी बिल भरलं तरी महिनाभर यांची वीजच जोडायची नाही. बसू दे अंधारात, आमच्याशी पंगा घेता काय? असं म्हणून तो कर्मचारी निघून गेला. तुम्ही आमच्याशी फार चुकीचं वागलाय. तुमची वीज तोडल्यानंतर ती जोडण्यासाठी रोज खेटे मारायला लावतो की नाही बघा. शिवाय भरमसाठ दंड पण भरायला लागेल तो वेगळाच. दुसऱ्या एका कर्मचाऱ्याने धमकी दिली. अर्ध्या तासात तो मघाचा कर्मचारी लेखी पत्र घेऊन आला. आता तुमची काही हरकत आहे का असं त्यानं विचारलं. सुधीर भाऊंनी पत्र वाचल्यानंतर आता कसं सगळं कायदेशीर झालं, आता तुम्ही वीज तोडू शकता असे म्हणत ते मित्रासोबत बाहेर जाऊ लागले. त्यानंतर हिप हिप हुर्रे असं म्हणत कर्मचाऱ्यांनी वीज तोडली.
सोसायटीच्या बाहेर आल्यानंतर सुधीर भाऊंनी मित्रांना टाळी दिली आणि म्हटले, निवृत्तीनंतरचं माझं आयुष्य असं मजेत चाललंय. वीज कोणाची तोडली जाते आणि कर्मचाऱ्यांची वाद कोण घालतंय, सगळीच गंमत. घरमालक कुटुंबासह परदेशात असतो. ही माहिती मला मिळाल्याने माझं काम सोपं झालं. त्यामुळे अशा प्रकरणात गृहपाठ अत्यंत महत्त्वाचा असतो, एवढं मात्र लक्षात ठेवायचं. माझ्याबरोबर तुमचाही 2 तास फुल टाइमपास झाला की नाही? बँका, सरकारी कार्यालय, PMP बस, दुकानदार, वाहतूक पोलीस यांच्याशी मी अशी तात्विक चर्चा अधूनमधून करतच असतो. वेळ कसा निघून जातो हे कळतच नाही, असं म्हणून सुधीर भाऊंनी टाळीसाठी मित्रांपुढे हात केला. सकाळ पेपरच्या सौजन्याने वृत्तपत्रात आलेली नाविन्यपूर्ण माहिती ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा उपक्रम आहे. या अंतर्गत सकाळ वृत्तपत्राच्या सु. ल. खुटवड यांनी लिहिलेले लेख आपण ऐकलेत. ते सादर केले होते सुरेखा पेठे यांनी. श्रोतेहो, अशाच प्रकारच्या मनोरंजनपर कार्यक्रमांसाठी ऐकत रहा जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत आय रेडिओ, अर्थात ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ अनुभव, आय रेडिओ.